अनुभव पण ग्रंथ फार सुंदर आहे बरं का. त्याच्यामध्ये शिवशक्तीची उपासना दिग्दर्शन केली आणि शिव आणि शक्तीचं एकत्रितकरण, शिव आणि शक्ती काही वेगळीच नाही हे अमृतानुभवामध्ये दिग्दर्शन केलं. त्यामध्ये अज्ञान खंडन हा एक टॉपिक आलाय. कशामध्ये? अमृत अनुभवामध्ये. अनुभवच अमृताचा नाव पडलं गेलं, अमृत अनुभव. त्या अमृत अनुभवामध्ये एक ओवी फार सुंदर दिली बरं का. दर्पणीचे दिसे, दर्पण म्हणजे आरसा. आरशामध्ये प्रतिबिंब दिसतं. आरशामध्ये दिसलेलं प्रतिबिंब खरं की खोटं? सर्व तज्ञ म्हणले आहात. आरशामध्ये दिसलेलं चित्र किंवा आरशामध्ये दिसलेलं प्रतिबिंब खरं की खोटं? चला बोला. खाली बसलेली म्हटली बोला, खरं की खोटं? कसं आहे? काय झालं? आरशाकडे पाहिलं आणि आरशाकडे पाहिल्यानंतर हा म्हणायला लागला जरा भूकच लागली. हातामध्ये जेवण घेतलं, स्वतः न खाता आरशाला खाऊ घातलं. पोट भरेल का? पोट भरेल का? पोट भरू शकत नाही. बरोबर आहे का नाही? आता पुन्हा बोलतो. आरसा जर फुटला, पाडला खाली, 100 तुकडे झाले आणि आपण त्याच्यामध्ये मुख जर पाहिलं तर किती तुकडे? आपलं मुंडके किती दिसतात? किती? 100. मग आपण 100 आहे का? आपण 100 नाही, आपण एकच आहे. आपण एक हे आहे प्रतिबिंब आणि 100 जे तुकड्यामध्ये आपण जे दिसलोय हे आहे प्रतिबिंब. बरोबर आहे का नाही? शास्त्राचा विचार असा आहे, बिंबामुळे प्रतिबिंब दिसतं. ऐका, बिंबामुळे प्रतिबिंब दिसतं. शास्त्र याही पलीकडे दिग्दर्शन करतं. दिसायला प्रतिबिंब खरं वाटतं पण ते खरं नाही का? ज्या अर्थी 100 मुंडके दिसले याचा अर्थ दिसायला दिसतंय पण ते खरं नाहीये. भूक जर लागली तर आपल्या स्वतःला जेवण करावं लागेल. बरोबर आहे का नाही? आरशाला कितीही जेवण जरी घातलं, चहा जरी ठेवला ना आरशापुढे, चहा काय आरसा पिऊ शकत नाही. त्याच्याकरता आपण प्यावा लागेल, तेव्हा आरशातलं प्रतिबिंब चहा पिईल. या सुंदर उपमा त्याच्यामध्ये दिल्यात. कशामध्ये? त्या अमृत अनुभवामध्ये. कोणा काय दिग्दर्शन केलं? म्हणले ज्वाला आणि अग्नी. अग्नीपासून ज्वाला काय वेगळ्या नाहीच आहे. अग्नीपासून ज्वाला काय वेगळा नाहीच आहे. पुन्हा एक असं सुंदर उदाहरण सांगितलं. काय म्हणले? समुद्रामध्ये लाट तयार झाली. लाट फक्त नाव वेगळं आहे पण समुद्रातलं पाणी आणि लाट हे काय वेगळं नाही. तद्वत्याप्रमाणे परमात्मा हे बिंब आहे आणि तुम्ही आम्ही दिसतो हे प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब म्हणजे तुमचा आमचा नाश होतो पण परमात्म्याचा नाश होत नाही. हे अमृत अनुभवामध्ये दिग्दर्शन.